सेनेने आणि भाजपाने महायुतीचा एक फॉर्म्युला ठेवला होता. 24-24-11 असा काहीतरी फॉर्म्युला येस, होता. येस, येस. बरोबर. तो फॉर्म्युला युतीमध्ये चालेल वाटतोय तुम्हाला? काय तुमच्यापर्यंत अधिकची माहिती आहे? बघा, आमच्या झालेल्या जिल्ह्याच्या कोर कमिटी मीटिंगमध्ये जो फॉर्म्युला ठेवला होता, की 24-24-11 हा त्यांना दिलेला फॉर्म्युला आहे सगळ्यांना. मान्य, अमान्य मला तर असं वाटतं, की माहितीप्रमाणे राष्ट्रवादीने हा नकार दिलेला आहे असं कुठेतरी वाचण्यात आलेलं आहे. परंतु तो जो फॉर्म्युला दिलाय तो खरा विचार केला तर फॉर्म्युलाचा विचार केला तर आज रायगड जिल्ह्यामध्ये 7 आमदार आहेत. 7 आमदार आहेत. त्यातले 3 आमदार आमच्या शिवसेनेचे आहेत, 3 आमदार बीजेपीचे आहेत आणि 1 आमदार राष्ट्रवादीचा आहे. आणि इक्वल टू ज्या आमदाराप्रमाणे त्याचा जर फॉर्म्युला दिला असेल तर इज राईट. तुमच्या शक्तीप्रमाणे तुम्ही लढवा. प्रत्येक आमदाराच्या शक्तीप्रमाणे ते लढवलं पाहिजे आणि तरच ती महायुती टिकू शकेल. कारण महायुतीमध्ये ज्या पद्धतीने सीट शेअरिंग होईल, त्या पद्धतीने ती जिल्हा परिषद शेअरिंग सांगितलेलं प्रपोजल. आता या प्रपोजलवरती काय चर्चा होईल ते पुढच्या मीटिंगमध्ये आमचे नेते निश्चित सांगतील. परंतु दिलेला फॉर्म्युला योग्यच असायला पाहिजे आणि अतिशय योग्य असा सर्वांना समाधानकारक असा फॉर्म्युला आमच्या नेत्यांनी दिलेला आहे. आधीचा वरसे गट, आताचा नव्याने झालेला भुवनेश्वर, याच गटातून जिल्हा परिषदेसाठी महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी निवडणूक लढवली होती. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्षा, त्यानंतर राज्यात मंत्रिपद, रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद याच गटातून आला होता आणि या गटामध्ये राष्ट्रवादीकडून आता सध्या रस्सीखेच चालू आहे. शिवसेनेकडून तुमच्या नावाची अशी चर्चा सुरू आहे. एकंदरीत कशा पद्धतीने तुम्ही जिल्हा परिषदेसाठी तयारी केलेली आहे? आणि घोसाळासुद्धा मतदारसंघ आहे. तिकडे सुद्धा शिंदे सेनेची ताकद खूप आहे. भुवनेश्वर गटातून काय वाटतंय? तुमच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. राष्ट्रवादीमध्ये तर इच्छुकांची संख्या भरपूर आहे. पण शिंदे सेनेकडून अजून कोणता उमेदवार आहे रिंगणात, हे देखील थोडं गुलदस्त्यात वाटतंय. मी सांगितलं की भुवनेश्वरमध्ये जरी माझं नाव येत असलं तरी हा मतदारसंघ आम्ही गुलदस्त्यात ठेवलेला आहे आणि ज्या वेळेला गुलदस्ता ओपन होईल तेव्हा तुम्हाला समजेल की गुलदस्ता आम्ही जो काय काढणार आहोत पिक्चर तो तुम्हाला दिसेल. परंतु घोसाळे जो काय मतदारसंघ आहे हा मतदारसंघ शिवसेना 100% लढवणार आणि जिंकणार. कारण या मतदारसंघात दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केलेल्या कामांची विकासगंगा आलेली आणि या केलेली कामं त्याचबरोबर या विभागात असलेला माझा दांडगा संपर्क याच्यात घेतलेले अनेक अनेक असे मी सांगितलं की मला तर वाटतं पक्ष प्रवेश एवढे घेतलेत मी की माझ्याकडे त्याची जर हे बघायला गेले तर लाईनच लागेल. म्हणजे ज्या दिवसापासून महेंद्र दळवी साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करायला लागले, माझ्याकडे तालुका प्रमुख पद आलं त्या दिवसापासून या घोसाळ विभाग म्हणजे त्यावेळेला तो विभाग खारगाव खारगाव गण होता त्यावेळेचा. तर या विभागातल्या अनेक गावांचा पक्षप्रवेश मी शिवसेनेच्या माध्यमातून करून घेतला तालुका प्रमुख म्हणून आणि त्याचबरोबर आता वरच्या ज्या काय भालगाव जो काय गण आहे वरचा त्या घोसाळा गणातील देखील असंख्य प्रवेश येत्या काळामध्ये होतील आणि निश्चित त्या मतदारसंघावरती मी जाहीरपणे सांगतोय की त्या मतदारसंघात काम करताना मी जिल्हा परिषद लढवणार याच भूमिकेतून तो मतदारसंघ बांधण्याचा प्रयत्न केलाय. परंतु आता तिथं महिला आलेली आहे त्यामुळे निश्चित मी माझ्या पत्नीला उमेदवारी पक्षाकडे मागणार आहे आणि पक्षाने दिल्यास लढवणार. तर हे होते ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, रोहा तालुका शिवसेना गटाचे तालुका प्रमुख. स्वच्छंद गप्पा केल्या. अनेक घडामोडी त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितल्या. रोहा तालुक्याची भूमिका काय, हे देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेली आहे. कोकण न्यूज मराठीसाठी रुपेश राडे, रोहा, रायगड.